काय घ्यायचंय? नकोय तुला? हवंय? नकोय तुला? तुझ्याकडे आहे? अच्छा मग ठीक आहे, मग नको घेऊया आपण. 1 2 3 बस खाली, बस खाली, बस खाली. लोळ लोळ खाली. हे बेटा लोळ खाली, लोळ. हाय लुसी, लुसी हाय. शी रेकग्नाइज मी ना. शी वॉज इन द वॉटर मे बी. ओके. हाय नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जसं बघता तुम्ही आम्ही आलेलो आहे नॉर्वेमध्ये. मला खूप वेळ झाला येऊन, पण व्हिडिओ बनवण्याचं कारण की आपण आता सगळे मित्र मंडळी एका ऐतिहासिक म्हणजे एका हिस्टॉरिक प्लेसला जाणार आहे. आणि फॅमिली आहेत 2 आपल्याबरोबर आणि माझे 2 मित्र आहेत. तर बघूया तो नवीन एक प्लेस दाखवायचा प्रयत्न करूया आपण नॉर्वेमध्ये. माफ करा मी नॉर्वेमध्ये आल्यापासून व्लॉग नाही केला, थोडासा सेटल होत होतो. तर आता सुरुवात करूया व्लॉगिंगला. मे बी तुम्ही इन फ्युचर थोडेसे आणखीन व्लॉग बघाल माझे. दाखवूया नॉर्वे माझ्या फोन और व्लॉगच्या माध्यमातून. स्टे ट्यून. जसं तुम्ही बघता इकडे आपण आलेलो आहे एका ग्रोसरी शॉपमध्ये. हा मला सोडत नाही आहे, हा माझ्या मित्राचा मुलगा आहे. शुभंकर काय घ्यायचं तुला? हे असं ग्रोसरी शॉप असतं. हे जे आलो आहे आपण ते सेंट्रल स्टेशन आहे ट्रॉन्डियमचं. त्याचं नाव आहे ट्रॉन्डियम एस. काय घ्यायचंय? फ्लेवर्ड योगर्ट. काय घ्यायचंय? नकोय तुला? हवंय? नकोय तुला? तुझ्याकडे आहे? अच्छा मग ठीक आहे, मग नको घेऊया आपण. पप्पा काय करतो बघ. आई कुठे गेली? हे आम्ही थोडंसं छोट्याशा ग्रोसरी शॉपमध्ये आलोय. चला बेटा. हा मित्राचा मुलगा शुभंकर. हा घे बॅग घे. हा हा बॅग नको आहे बेटा आपल्याला. आपण एवढं सामान नाही घेतलेलं आहे. जा ठेवून जा, जा ठेव जा. हा सगळी मजा मजा असते इकडे. आपण बोट स्टेशनला आलो इकडे. भरपूर दिवस तुम्हाला दाखवायचं होतं नॉर्वे माझ्या व्लॉगच्या माध्यमातून, पण काही चान्स मिळत नव्हता. तर आज बोललो आपण चालू करूया. इथे अंडरग्राऊंड ट्रेन आहे आणि इथे बोटीमधून आणि ट्रेनमधून पेट्स अलाउड आहेत. तर बघू शकता तुम्ही पेट्स. तर मित्र तुम्हाला आता दाखवतो की आपल्याला कुठे जायचं आहे एक्झॅक्ट. इथून तुम्ही पाहू शकता ते जे मध्ये दिसतंय, झूम करून दाखवतो. हे जे दिसतंय ना, ते एक हिस्टॉरिक प्लेस आहे, तिथे जायचं आहे. पण तिथे जाण्यासाठी आपल्याला हे अशा बोट्स लागलेले असतात. हे टर्मिनल आहे, बोट टर्मिनल. आणि इथून तुम्ही क्रिस्टिनसुंड वगैरे जाऊ शकता. मी या बोटने ट्रॅव्हल केलेलं आहे, फार सुंदर असते. आता आपण पोहोचलेलो आहे बोट स्टेशनला. आपले मित्र पण आलेले तिकडे. एक दुसरी फॅमिली. हाय मोनिश. दुसऱ्या ब्लॉगरचं आगमन झालेलं आहे ट्रॉन्डियम मध्ये. हा बघ. हाय हाय. काय लाजतो रे? टीव्ही वरती येणार तू? आता त्याला फ्रेंड भेटलेला आहे. लहान पोरांना खेळायला असं ठेवलेलं आहे. हे खेळायलाच आहे ना? ओरडायचं याच्यामध्ये जाऊन. बाबा याच्यामध्ये जाऊन ओरडायचं. हा आहे सिद्धेश. नमस्कार. हा आहे आदित्य. हा आहे मोनिश, मोनिशचा मुलगा आणि आदित्यची वाईफ आणि मोनिशची वाईफ. प्लॅनमध्ये थोडं चेंज झालेलं आहे. बोट इथून नाही सुटत, ते प्रायव्हेट छोटे बोट आहेत ना, प्रिन्सेस घाटा म्हणून प्लेस आहे, तिकडून सुटतात. तर आपण तिकडे चालू आता बघूया अजून काय काय मजा येते.
आणि काय काय चेंजेस होतात. सोईन आपण आता सोईन शॉपमध्ये आलेलो आहे. इथे असे याची प्राईस आहे 749, पण याचं हे डिस्काउंटवरती नाही आहे. हे डिस्काउंटवरती आहे 299 क्रोनर्स. अरे उगाच नको काय पण घेऊ मनीष, आपण बाकी दुसरं काहीतरी घेऊ नको. इथे पण तेवढंच आहे. आम्ही अशी नंबर प्लेट घेतलेली आहे. फक्त भाऊ दाखवते याचा काहीच यूज नाही आले मनीष. घेऊ नको काहीच नाही. पैसे लागतात. हो सॉरी. त्याला घ्यायचं असेल ना सिक्रेटली घे. मला घ्यायचं त्याला घ्यायचं. आपल्याला एक टी शर्ट घ्यायचं इकडून हुडी नॉर्वेवाला. जे घ्यायचे ते सेलवरतीच नाही आहेत. खूप सुंदर होतं पण महाग आहे. चला चल चल तू त्याला काय दाखवू नको. नको दाखवू. काय घ्यायचं तुला? हनी सिंग मऊ नुसते कॅब घ्यायला गेलं तर 109 क्रोनर्सचे. 109 × 8 करा. चला चला नेक्स्ट हॉल्ट इज प्रिन्सेस घाटा. धावत धावत आपल्याला धावत धावत बस पकडायचे. चला 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 गेट इन गेट इन. इकडे आता खेळा काय खेळायचं ते. आता आपण पोचलेलो आहोत प्रिन्सेस घाटाला या बसने. आणि आता आम्ही शोधते थोडंसं रिसर्च करायचं आहे. तोपर्यंत हा नजारा बघा. ही बस थांबले कारण का सिग्नल आहे. आणि असा तिथे असं सिग्नल तुम्हाला हवा असेल माणसं थांबलं तर हा प्रेस करायचा. तुम्ही आवाज ऐकत असाल. हा आवाज चालू असेपर्यंत तुम्ही हे करू शकता. क्रॉस करू शकता रोड. हां थोडेसे रूल्स सगळे पाळतात इकडे. आता हा निघेल. बस बघा किती मोठी आहे इकडे. अर्धी ट्रेन आहे. हे चॉकलेटच असेल. क्रॉइझंट म्हणतात त्याला. मला प्रोनाउन्सिएशन येत नाही याचं. घेऊ अजून घेऊ. तू खाणार बस झालं 2. माणसं आता समर आहे तर लोक बाहेर बसून जेवायचा प्रयत्न करतात. जेवढं बाहेर राहता येईल त्यांना उन्हात तेवढं हे करतात. किती सुंदर आहे बघा मित्रांनो. आणि इथे आपल्याला तिकीट काढायचे आणि एका छोट्या बोटने आपण त्या बेटावरती जाऊ जिथे एक जुनं ऐतिहासिक प्रिझन होतं. म्हणजे कैद्यांना ठेवण्याचं ठिकाण होतं. हिटलर असं म्हणतात की हिटलरनी ते बिल्ड केलेलं. पण खरी स्टोरी मी तुम्हाला तिकडे जाऊन सांगतो. स्नॅपशॉट करा आणि मोनकॉल्मन्स हिस्ट्री म्हणजे मोनकॉल्मन्स हिस्ट्रीची गायडेड टूर. अशी इथे लाईन लागली. आणि आम्ही त्याला विचार ना. 6 adults and 2 barn, but he is
3 year old. Yeah, 3 years old only. So he needs ticket. 6 years. Yeah, he is a 6 years old. 6 adults and 1 ball. मित्रांनो आपली बोट आलेली आहे इकडे आणि या बोटीने आपण त्या आयलंड वरती जाणार आहोत. अलिबागची बोट काय म्हणते मित्रांनो, अलिबाग गेटवे ऑफ इंडियावरून सुटतात ना. आणि इथे पेट्स अलाउड आहेत. शी इज ल्युसी. हाय ल्युसी. हाय. इथे पेट्स अलाउड आहेत. इन इंडिया पेट्स आर नॉट अलाउड. Not everywhere at least but it's good that we are having pets with where we are going. Yeah. So yeah. हे seagull आहे. इथे बाहेरचं दृश्य असं आहे आणि बोटीमध्ये असं आहे. बोटवरती गर्दी बघा. We can touch the bridge. We can touch the bridge. Wow. नॉर्पिंग आलं काहीतरी नवीन काय. आपण पोहोचलेलो आहे प्रिझनला. हे बघा मित्रांनो इथे कसे समर एन्जॉय करतात. आता आपण पोहोचलेलो आहे या बेटावरती. या बोटने आपण आलो आणि इथे पेट्स पण अलाउड आहेत. मस्त पोहतात तो. आलेलो आहे आपण आणि हे सीगल्स एंट्री आहे आपली इकडे. आणि इकडे बहुतेक माणसं समर एन्जॉय करायला आलेले आहेत. मस्तपैकी पोहतात, चेंज करतात. नाही काय झालं तुला, डोकं दुखायला लागलं? तू असं घाबरायला लागलास तर मग तू मुंबईला जाणार कसं मित्रा? या यू आर नॉर्वेजियन. आय ॲग्री. हा दुसरा वर्ल्ड वॉर झाला ना, महायुद्ध झालं, दुसरं विश्व महायुद्ध झालं, तेव्हा हिटलरने जे कैदी असायचे ना ते इथे आणून डंप करायचं. हो हो मित्रांनो किती सुंदर आहे बघा. वाव. दिसतंय ना, सुपर क्लिअरिटी आहे. हे बघ आपले 2 छोटे. चलो रन रन. आता आपल्याला गाईड बुक करायचं आहे, तर त्याच्यासाठी तो इथे बसलाय, तो गाईड आहे आणि त्याच्यासाठी तिकीट घ्यायला जायचं आहे.
आपण तिकीट घेऊया. अशी लहान पोरं बघ कशी मस्ती करतात. तिकीट इथले मी इथे कॅफेमध्ये, एक कॅफे आहे इकडे, तर कॅफेमध्ये आपल्याला तिकीट मिळते गाईडची. हे सगळं कॅफे. 6 adults, 1 kid, 6 adults, and 1 small kid. 799 झालेले आहेत आपले. Can I have one cake, please? Carrot cake? Yeah. हा कॅरेट केक आहे ना, हा आहे ना तो गाजराचा केक आहे. थँक्यू. ते आपण कॅरेट केक घेतलेला आहे, खाऊन टाकूया. ते लोक व्लॉगमध्ये नंतर बघतील आम्ही काय खाल्लेलं ते. कॅरेट केक. येस. येस. पहिल्यांदा कॅरेट केक खातोय. हे लोक बोललेले मला की कॅरेट केक आहे ना खूप सुंदर लागतो, पण आज मी खरंच खाऊन सांगतो की कॅरेट केक इज ऑसम. ऑसम. उघडलेलं आहे आणि ही माहिती हे बघा. वाव. आणि हे एवढं जुनं आहे. पुढेच बसूया, पुढेच बसूया. म्हणजे कसं मला रेकॉर्ड कर. सगळे केवढं जुनं आहे बघा. तर केवढं जुनं आहे तर एक्झॅक्टली सांगेल तो आपल्याला. My name is Sigbjörn and I work as a historian and a guide out on this old island, Munkholmen. Welcome to Nidarholm. That is the old name of the island, after the old name of the city, Nidaros. And the first time we can read about this island in a book is a book written over 800 years ago by a famous writer from Iceland. And his name was Snorri Sturlason. He wrote these famous saga books. And one of them he wrote about is the Viking king. We have a statue of him in the center of the city, Olav Tryggvason. He is also called the founder of the city. Kind of brutal story, but it's a part of this island's history. And we have to go back to the year 995. You have to imagine this island at that time, there are no buildings, just a small island. The highest natural point on this island is on that side of the tower where the flagpole is today. It says in this book that this Viking king and some of his men brought the heads of 2 guys out here. One guy called Håkon and the other guy called Kark. And they did something we in Norwegian call need stang. Stang in Norwegian is a stick or a pole. So they put their heads on them. And they put it up on the highest point over there because they wanted it to show. It was a warning. It was kind of like telling other people, don't believe in me, you end up like that. They were even standing in front of them, throwing stones. And they said something like this. I will say something to you now the way we spoke in Norway 1,000 years ago. And I will translate it, yes. Kviar spør du så bleiker mader, have konger føtter vel, 2 feitur kring om hjertet rauter. I know you didn't understand a shit of that. But it means, why are you so pale, man? Of course they were pale, I mean they chop up their heads. Has the king fed you well? You were pretty fat around your heart. That's the way we spoke in Norway 1,000 years ago. Not only in Norway, but actually in Scandinavia. Those 3 countries, but not Finland.
You know, even today, those three countries, we do understand each other, but it's three different languages. But in the Viking Age, we spoke the same language. But the funny thing about the Vikings, at least at first, the only way they could communicate was talking, because they could not write and they could not read. But they traveled all over Europe, even down to the Middle East. If they traveled eastbound, they traveled through Sweden and then into Russia. And in Russia, they traveled on the rivers there, all the way down to what they called Gardarike. And Gardarike is Ukraine today. And they traveled even further, all the way down to what they call Miklagar. And Miklagar is Istanbul today. They traveled the Mediterranean countries, both from east and from west, the west of Europe, and out to England, Scotland, Ireland, Orkney Islands, Faroe Islands, Iceland, Greenland, and even Newfoundland. And of course, they learned some languages. But try and imagine how many different cultures they meet on those travels, all those countries. And they meet a lot of cultures that are completely different from Norway. So they bring back to Norway a lot of new culture. Out here, there is a monastery up until the Reformation. And in Norway, when we talk about Reformation, we say 1537. But actually, this process called Reformation already started in 1517 in Europe. But the reason why we say 1537 in Norway is that from that year, the Catholicism was totally forbidden in Norway. It's actually forbidden up until 1852. So they left the monastery here. So after 1537, for over 100 years, nothing happens out here. Nothing. But then we come to 1658. The Swedish, they attack us, of course, from east. But when that conflict is over, they decide in Trondheim, we need some fortresses around the city and on the west side of the city, like we are now. So what they do out here, they rebuild this round church to a fortress tower and a prison. It's kind of weird going from a church to a prison, but that is what they did. And they started building that wall behind you. It was originally surrounding the whole tower, but that is what is left of it. And it was no roof over, it was open. It was a prison inside here for many, many years. And that is after the Germans during the World War II. For Germany, during the war, Trondheim was very important because of the North Atlantic. So they built up a huge submarine base in Trondheim. And we still have in the harbor in Trondheim these huge submarine bunkers. They're still there. They are called Dora 1 and Dora 2. Dora 1 was finished in 1943. Dora 2 was never completely finished. हो हो इथे ना प्रिझनरलाच ठेवायचे. तो बोला जास्त वेळ राहू नका, क्लॉस्ट्रोफोबिक आहे. इथे थंड पण आहे थोडंसं. प्रिझनर्सला ठेवायची जागा आहे. ये ये हे पाय बघा, पाय थांब 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 तू थांब बेटा, सगळ्यांना जाऊ दे, येऊ दे. येस, वॉच युअर हेड. They wouldn't survive here for... नो नो नो. 1034 वर्ष.
हे It's a seagull. Hello. हे सेम आहे दापोलीला सेम आहे परशुराम. हे शिवो शुभो हे हे हो हो आहा हे 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 इट्स अ ॲम्प्लिफायर करंटली सेट. व्हेरी गुड. आता आपण इथून आहे ना अजून दुसऱ्या ठिकाणी जातोय. हे सगळं मित्रांनो सगळं प्रिझन आहे. थोडंसं सांभाळून जायला लागतंय. कसं असेल त्यावेळी कसं बिल्ड केलं असेल हे छोटा. हो हो हो. अच्छा स्टेप चढून हे बघ. अरे आई इकडे आहे बेटा. हे बघा कैद्यांना बांधून ठेवायला साखळ्या आहेत. इथे आपल्याला काय कळणार नाही काय आहे ते. हे बघ आगीसाठी इथे चुलीवरची मिसळ करायची. चुलीवरचं चिकन. आधे मेरे आगे जाओ आधे मेरे पीछे. ओके म्हणजे ब्लॉग बनवतोय ते दुसऱ्या लोकांना जरा कळेल. वाव. आणि इथे थोडं गरम आहे. इथे डिफरन्स आहे इथे पडायला होईल. आपले सगळे मेंबर आहेत. छोटा मेंबर बघा कसं रडतोय. या कम ऑन. इथे डिफरन्स आहे. हे पडायला होईल. हे आमचे वरिष्ठ अधिकारी. हो लागेल. हे टेहाळणी बुरुज आहे. टेहाळणी बुरुज आहे. आणि इथून तुम्ही बघताय तर समुद्र आहे. मस्त दिसतं ना. मीच डिझाईन केलेलं आहे. हे स्ट्रक्चरचं बघा. स्ट्रक्चरचं डोअर बघा. त्याला तर हलणारच नाही. हे काय इथेच वरती येते. हे पण छोटे छोटे अंडा सेल सारखं. अरे ते मस्ती करायचे ना जाम. आपल्याला जरा गरम झालं की आपण बोलतो नको एसी लावा. येतोय बाबा काहीतरी रेकॉर्ड करतोय. हे बघ किती मोठं आहे मित्रांनो. हजार वर्षापूर्वीचं बांधकाम आहे. आणि ही गाडी किती वर्षापूर्वीची आहे माहिती नाही मला. तो जे बोललाय ते रेड हर्ट मध्ये लिहिलेलं आहे त्याने ते बघायचंय.
एक ब्लॉक. आणि इथे तो म्हणाला की हे इथे आतमध्ये वॉलवरती काहीतरी लिहिलेलं आहे, ते बघायचं आपलं. किती जुनं आहे बघा. जुने बेड झोपायसाठी. हा 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 विचारतो ना. आणि इथे इथे लिहिलेलं आहे काहीतरी, ते मगाशी त्यांनी एक्सप्लेन केलं आपल्याला की काय आहे ते. आणि इथे कोण कोण असायचे ना, तर इथे त्यांनी साईन केलेले आहेत. त्यामध्ये हे बघू शकता 1944 आहे आणि हे पण 44 आहे. काही काही लोकांनी लिहिलेले आहेत. What was the machine is for this? Oh, it's a water pump. Water pump. Yeah. So yeah. Two men on each side. Okay. It's from 1850s or around there. Okay. Nice to know. We were just assuming what is that. No, it's a water pump. Yeah. Thank you. आपलं हे बघून झालेलं आहे, तर आपण बाहेर टाइमपास करूया, खाऊया काहीतरी आणि मग निघूया. पण इथे तुम्ही स्वतःचं फूड आणू शकता, तुम्ही जर रिलॅक्स करू शकता, कुत्र्यांना आणू शकता, तुमचे पेट्सला आणू शकता. आपल्याकडे थोड्याशा सुविधा या झाल्या पाहिजेत, कारण का जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा आपली पेट्स घरीच असतात. माझ्याकडे एक पेट आहे त्यामुळे मी रिलेट करू शकतो त्याला. तरी पण ठीक आहे. हे बघा इथे पेट्स, जसं मी म्हणालो तुम्ही पेट्ससोबत फिरू शकता इकडे. माझा पेट्सला इथे सोडलं तर तो त्याची धमाल येईल. हाय लुसी, हाय लुसी, लुसी हाय. शी रेकग्नाइज मी ना. शी वॉज इन द वॉटर मे बी. ओके. आपल्याला भूक लागलेली आहे तर आपल्याला खायला आलं तिकडे. हा बघ छोटा, आपण पॅनकेक्स घेतलेले आणि कॅरेट केक परत फेवरेट. आता आपल्या इकडचं प्रोग्राम झालेलं आहे आणि आता आपण इकडून निघणार आहे. नंतर काय करायचं बहुतेक आम्ही काहीतरी खायला, भूक लागलेली आहे. इथून परत बोटीने परत जायचं आहे आणि मग थोडंसं खाण्याच्या ठिकाणी भेटू आपण. आणि आमची माणसं रेडी झालेली आहेत. पुरा नंगा पुंगा शो, नंगा पुंगा, नंगा पुंगा, ये नंगा पुंगा. 2 बिल्डर आमचे तयार झालेले आहेत. ए तू शूज काढ ना तुझे बाबा. आहे तू शूज काढ तुझे. हा जा. हा बघ, हा बघ नंगा पुंगा बघ कसं चाललं. हा बघ, हा बघ, हा बघ, हा बघ नंगा पुंगा कसं चाललंय. हा बघ कसं चाललंय नंगा पुंगा. 1 2 3 बस खाली, बस खाली, बस खाली. लोळ लोळ खाली. हे बेटा लोळ खाली, लोळ बेटा, झोप खाली. हे आमचे माणसं ते बसलेले आहेत सावलीत, सावली खायला. बोट आली होती रे, याच्या नंतरची पकडूया. इथे आम्ही कोणत्या अवस्थेत बसलोय बघा. 1 तास लागणार आहे बोटीला. नाही, अर्धा तास लागणार आहे. इंडियन कशी मॅनेज करतात शांतपणे. परतीची बोट आलेली आहे आपली. आम्ही इथे असे बसून होतो. आमचा इथे नंबर आला आणि त्यांनी बंद केलं. हा, ही बोट आता आपल्याला परत घेऊन जाईल त्या तिथे. आता आतमध्ये बसूया रे. आता जरा आतमध्ये बसूया, ऊन खूप आहे. मग अशी
अजंठा वेरूळची बस आली. अजंठा वेरूळ. आपली अशा प्रकारे एक ट्रिप कंप्लीट झालेली आहे. आता भूक लागलेली आहे. वाजले 4:30. मला आठवत नाही मी आपण किती वाजता चालू केलेलं. माझ्या मते 1 वाजता चालू केलेली ट्रिप. नेक्स्ट स्टॉप दूर. एक ट्रिप कंप्लीट झालेली आहे. आता भूक लागलेली आहे. आता आपण काहीतरी खायसाठी जाऊया. मॅकडी किंवा बर्गर किंग. ऊन एवढं आहे ना, समरचं ऊन खतरनाक. एन्जॉय. थोडंसं ऊन जाणवतंय आपल्याला. मे बी मी आल्यापासून ऊन जास्त नव्हतंच, पण आता जाणवतंय. आले काय मंडळी. आपली मंडळी बघ. आता आपण आलोय सिटी टॉर्क मॉलला आणि सगळे थकलेले आहेत. आता जाऊन खायचं आहे. हे बघ किती सुंदर आहे परिसर इकडचा. हा जो आहे तो सिटी टॉर्क मॉल आहे. सिटी टॉर्क मॉल. आणि इथे आपल्याला जायचं आहे मॅकडोनल्डमध्ये. आणि इथे सगळे झेंडे आहेत. आपला झेंडा आहे का बघूया. नो झेंडा. आपला झेंडा आहे का? नाही आहे. इथे पेट्स पण अलाउड आहेत. आता आपल्याला जायचं आहे आतमध्ये खायला. वेलकम इन. वेलकम इन म्हणजे वेलकम. मॅकडोनल्ड. खूप वेळ झाला मित्रांनो. भुकेलं होतं त्यामुळे आता ब्लॉग इथेच एंड करूया. बाय बोला पब्लिकला. एंड करा आता पब्लिकला. एंड करूया ब्लॉग. बाय बाय.